आम्ही 2022ला जी सुरुवात केली त्याच्यामध्ये रायगडला आम्ही 40 दिवस राहिलेलो आहे. त्या 40 दिवसाची सुरुवात अशी झाली की आमच्यासोबत अगदी मोजकेच 3-4 लोकं होते आणि आम्ही सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करून घेतला. गडावरती आम्ही ठरवलेलं असंच की पायी गडावर चालत जायचं, येताना जेवढं काही प्लास्टिक भेटतंय तेवढं खाली जमा करून घेऊन यायचं. अच्छा. इथून जी आमची सुरुवात झाली तर आम्ही शिवभक्तांना देखील आवाहन केलं की तुम्ही देखील आमच्या ह्या उपक्रमात सहभागी व्हा. मग आम्ही त्यांना सगळ्यांना एक बॅग्स द्यायला लागलो, हँड ग्लोव्स द्यायला लागलो. मग ते लोक ह्याच्यामध्ये सहभाग घ्यायला लागले आणि 40 दिवसांच्या ह्या मोहिमेमध्ये आम्ही तब्बल 20,000 पेक्षाही जास्त गार्बेज बॅग भरून जो कचरा आहे तो गडाच्या खाली आणला, म्हणजे 60,000 किलोपेक्षा जास्त. आणि हीच आमची सुरुवात पहिल्या वर्षी जी 40 दिवसांची झाली. पुढच्या वर्षी आम्ही 15 दिवस केलं. त्यानंतर 2025ला आम्ही एक 10 दिवसांचा एक कॅम्प केला, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या आधी काही दिवस आणि नंतर काही दिवस. आणि यावर्षी देखील आम्ही 1 मे पासून सुरुवात केली आहे. ते आजही आमची टीम गडावर काम करते. किती छान. वा वा. म्हणजे तुम्ही फक्त सांगत नाही, तुम्ही स्वतः ते काम Yes. करता. स्वच्छता म्हणजे अगदी कचरा उचलण्यापासून ते सगळं. चला, आज एवढा छान दिवस आहे, पदार्थही आपल्याला इथे करायला लागेल. हो. तुम्हाला स्वयंपाक येतो? हो. आज काय निवडलाय पदार्थ, कोणता आहे? आज आपण ना खास रायगडवरून आणलेली कुड्याच्या फुलांची भाजी करणार आहे. कोणत्या फुलांची? कुड्याच्या फुलांची. कुड्याच्या फुलांची. हो. आणि या फुलांच्या मागचा एक प्रवास आहे. म्हणजे आज जी टीम आपली गडावर काम करते ना, हा. ती मुलं रायगडाच्या जंगलात फिरलीत आणि त्या जंगलातनं तोडून ती फुलं त्यांनी आणलीत आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवली. क्या बात है. आजची जी भाजी आहे तिला अस्सल मातीचा सुगंध असणार आहे. त्याचं कारण असं आहे की ती रायगडाच्या पायथ्याशी मातीमध्ये उगवलेली कुड्याची फुलं आहेत. बरोबर? नक्की. अप्रतिम. तुमचा हा विचारच मला फार आवडला. म्हणजे आता ती चव चाखायच्या आधी मला त्या भाजीवरती माझं प्रेम जडलेलं आहे. कुड्याच्या फुलांची भाजी आपल्याला करायची आहे. लागणारं साहित्य काय, पटकन घेऊन या. ही आहेत का कुड्याची फुलं? हो. मी बघू शकतो का? नक्कीच. अरे वा. यांना थोडासा सुगंध सुद्धा आहे, हो ना? वा 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 वा. पण ही फुलं आपण खाऊ शकतो असं कुणाला वाटलं पहिल्यांदा? ह्या रेसिपी मागची एक गोष्ट आहे. हा. रायगडवरती एक असंख्य अशी काही घर आहेत धनगर समाजाची, तर त्यांनी खास माझ्यासाठी ही भाजी बनवलेली. तिथल्या अनिता अवकिरकर म्हणून आहेत. अच्छा. त्यांनी माझ्या प्रेमापोटी ती भाजी बनवली, कारण आम्ही जेव्हाही जातो त्यांच्या घरीच राहतो. तर तेव्हा मला ही रेसिपी समजलेली. किती कमाल यार, किती कमाल. फार छान. म्हणजे जशा रानभाज्या असतात त्यातली ही एक आहे असं म्हणायला हरकत हो. नाही. फक्त ही भाजी नाहीये, ही फुलांची भाजी फुलांची आहे. भाजी. चला मग कुड्याची, ह्याला कुड्याचीच फुलं म्हणतात का? हो, कुड्याची. ठीक आहे. लागणारं साहित्य सांगा. कुड्याची फुलं, खोबरं, कांदा, मिरची, जिरं, लसूण, मोहरी, हळद, लाल तिखट आणि मीठ. चला आता आपण कृती करूया. काय करायचं पहिल्यांदा? आधी आपण ह्या कुड्याच्या फुलांना मिठाच्या पाण्यात उकळून घेणार, जेणेकरून त्याचा कडवटपणा हा पूर्णपणे जाईल. निघून जाईल. ठीक आहे. तुम्हाला कढई लागेल ना? हो. पाणी घालू? हो. वर्षाजी, तुमचे वडील काय करतात? माझे वडील शेतकरी आहेत. बर. किती लागणार आहे पाणी? हो, बस. आपल्याला फक्त ती फुलं उकडून घ्यायची. ठीक आहे ना. पाणी जरा गरम होईपर्यंत गप्पा मारू. हो. घरी कोण कोण आहे तुमच्या? घरी आई, वडील, भाऊ, वहिनी, त्यांचा लहान मुलगा. बरं, हे जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये आलं, तुम्ही माणसं जोडली कशी? सोशल मीडियाचा वापर केला का नक्कीच. पर्सनली जाऊन सांगितलं?